नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये. गुरुपौर्णिमा आपण दरवर्षी साजरी करतो. तुम्हाला माहिती आहे का? सृष्टीचा कालचक्र हा गुरुपौर्णिमेला सुरू होतो. ते आधी आणि कधी स्वतः प्रश्न विचारला आहे का? गुरु नेमके कोण आहे? याची सुरुवात कुठून झाली? देव उठणी, देवकुटणी एकादशी आणि देवशयनी एकादशी योग इंद्रिय हे का महत्वाचे आहे आणि या अवस्था घडवण्याची पाठीमागे काय कारण आहे ते माझ्या समाधान चिंतन आणि अनुभूतीतून मला जाणवलेला एका सूक्ष्म आध्यात्मिक दृष्टिकोन आहे. भारतीय संस्कृती प्रत्येक सण हा वेगळा उत्साह म्हणून प्रत्येक सण हा वेगळा उत्साह नसून संपूर्ण सृष्टी मन आणि जीवनात निर्मिती एक टप्पा आहे. माझ्या चिंतनानुसार या संपूर्ण प्रवासाची सुरुवात निसर्गातून होते. निर्गुण म्हणजे परब्रह्म, जिथे कोणताही आकार नाही, कोणताही नाव नाही, पण सर्व काही अस्तित्वात येण्याची अनंत शक्यता आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती घेणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या निर्गुणातून सर्वप्रथम जे प्रगट होते ते म्हणजे गुप्त रूप आणि माझ्या अनुभूतीनुसार हेच गुप्त रूप म्हणजे गुरुतत्व. गुरु म्हणजे केवळ एखादी व्यक्ती नव्हे तर संपूर्ण सृष्टीचा दिशा देणारे पहिले तत्व परब्रह्म. म्हणून गुरुपौर्णिमा ही केवळ गुरुच्या पूजनाची तिथी नाही तर निर्गुणातून प्रगट झालेल्या गुरुतत्वाच्या स्मरणाची आणि कृतज्ञतेची पर्वणी आहे. आता हे एका साध्या उदाहरणातून समजून घेऊया. समजा आपल्या हातात एक फुगा आहे. फुगा स्वतःहून फुगत नाही, कोणीतरी त्यातला श्वास भरतो, पण फुग्याकडे पाहणाऱ्या तो श्वास दिसत नाही, त्याला फक्त फुगा दिसतो. प्रत्यक्षात मात्र फुग्याचा आकार देणारं कार्य अदृश्यपणे आतून चालू असतं. माझ्या अनुभूतीनुसार गुरुतत्व कार्य ही असंच असतं. हे गुप्त रूपाने प्रत्येक जीवनामध्ये प्रेरणा निर्माण करत राहतं. आपण अनेकदा स्वतः विचार करतो असं वाटतं, पण प्रत्यक्षात आपण इतरांना पाहूनच प्रेरित होत असतो. एखाद्याने नवीन गाडी घेतली तर आपल्या मनात ही इच्छा निर्माण होते. एखाद्याने घर बांधलं तर आपल्या मनातही तसं स्वप्न पाहू लागतो. साधक साधनेत पुढे गेला तर आपल्याही मनात साधना करण्याची प्रेरणा निर्माण होते. हे प्रेरणेचे अदृश्य प्रवाह म्हणजे माझ्या चिंतनानुसार गुरुतत्वच गुप्त कार्य आहे. माझ्या चिंतनानुसार गुरुतत्व गुप्त कार्य आहे. या गुप्त प्रेरणेनंतर गणेश तत्व प्रगट होते. हे साक्षी भाव स्वरूपात, कारण कोणतेही निर्मितीपूर्वी बुद्धी आणि विवेक आवश्यक असतो. त्यानंतर विष्णू तत्व जीवनाधारणेचे प्रवाह सांभाळतात. नंतर ब्रह्मतत्व निर्माण घडवतं. महेश तत्व आवश्यक परिवर्तन आणि निसर्गजन्य घडवतं. शक्ती तत्व आदी माया नवरात्र उत्सव आणि संपूर्ण प्रवाहाला कार्यस्वरूप देतं. पुढे सप्तऋषी विशेष महर्षी अत्री आणि माता अनुसया यांना ज्ञान आणि पवित्रता सांगूनच या प्रवासाला पूर्णत्वाकडे नेतात. त्यानंतर पुन्हा काळ पुढे सरकतो. देव उठणी एकादशीला भगवान विष्णू योगनिद्रेतून जागे होतात. राम जन्म दिवाळी माझ्या चिंतनानुसार जे सूक्ष्म स्वरूपात घडत होते ते आता नव्या प्रगट कार्यासाठी सज्ज होतात. जसा गर्भातील जीव योग्य काळानंतर प्रगट होतो, तसाच हा विश्व प्रवाह ही सतत सूक्ष्म आणि प्रगट अशा दोन अवस्थेमध्ये फिरत राहतो. या सूक्ष्म प्रवाहात सर्वप्रथम गुरुतत्व दिशा देते. त्यानंतर क्रमाने विविध दैविक तत्व कार्यरत होतात. या प्रवाह महिना न महिना पुढे सरकत राहतो. माझ्या चिंतनानुसार हा प्रवास मार्गशीर्ष महिन्यात श्री गुरुदेव दत्तात्रयाच्या जन्माने पूर्णत्वाला पोहोचतो. कारण हे संपूर्ण देवी कार्य प्रवाहात प्रगट स्वरूप आहे. पण या मार्गशीर्ष महिन्यात श्री मल्हारी मार्तंडाचं कार्यही मला अत्यंत महत्वाचं वाटतं. माझ्या अनुभूतीनुसार श्री गुरुदेव दत्तात्रय हे चैतन्याला दिशा देतात म्हणजे शरीर, तर मल्हारी मार्तंड मला धारण
मन धारण करण्याची, संयमित करण्याची आणि धर्मासाठी उभं करण्याची शिवशक्ती जागृत करतात. म्हणून माझ्या चिंतनात दत्ततत्व आणि मल्हारी तत्व हे कालचक्राचे परिपूर्ण टप्पे आहेत. याच कारणामुळे भारतातील सणच कालचक्र मला अत्यंत अर्थपूर्ण वाटतं. माझ्या चिंतनानुसार देवशयनी एकादशी भगवान विष्णूने योगनिद्रा निष्क्रियतेची नुसार पुन्हा नव्याने विश्व एक सूक्ष्म प्रक्रिया सुरू होते. जीवनधारणेचे अदृश्य प्रक्रियेत प्रतीक आहे, जे कार्य डोळ्याने दिसत नाही ते सूक्ष्म पातळीवर घडत असतात. म्हणून या काळात बाह्य विस्तारापेक्षा अंतर्मुख होण्याला अधिक महत्त्व दिले गेले आहे. आणि हे संपूर्ण कालचक्र घडवण्यामागे निसर्गही तितकेच महत्त्वाचे आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते, ऋतू बदलतात, वातावरण बदलतं आणि त्यानुसार साधनेचे उत्साह आणि अंतर्मुखाचे काळही बदलतात. म्हणून भारतीय सण हे केवळ दिनदर्शिका दिवस नाही, ते निसर्ग, सृष्टी आणि चैतन्याचा अखंड प्रवाहित जोडले आहे. म्हणून माझ्या अनुभूतीनुसार भारतीय सण वेगवेगळे नसून ते नवनिर्मित, सृष्टीनिर्मित आणि दत्तनिर्मित अखंड प्रवाहाचे टप्पे आहे. या संपूर्ण प्रवासाची सुरुवात निर्गुणातून प्रगट झालेल्या गुरुतत्वापासून होते आणि पूर्णत्व श्री दत्तात्रयामध्ये अनुभवाला मिळते. हेच माझे साधन, चिंतन आणि अनुभूतीतून मला जाणवलेले समन्वय कालचक्र आहे. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. धन्यवाद.